नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना. चला भावा बहिणींनो, झालं का सगळ्यांचं जेवण? चला, पोरींचा चाललाय स्वयंपाक. आज मस्त पैकी बेत आहे. काय घालवण? दोडका. दोडका आहे दोडका. दोडका बाई दोडका. कसा आहे दोडका? कढई भर दोडका. ही सकाळी ढोबळे केले होते. ढोबळे अपूर्वाने केलं सकाळी ढोबळ्या. आता पियाने केलाय दोडका. दाजीचं चाललंय तुमचं. दादाची वडील गावात जायचं होतं व हा अंड्याची ट्रे आणायची होती. गाणी चालले ती बाहेर बघा. दंडक 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 आवाज येतो या. लग्न नाही वय, लग्नामुळं लय डीजेचा आवाज चाललाय बघा. धर ग एका आंब्याच्या रसाची बाटली आणि अंड्याची ट्रे आणायला. येडा बाई माझा जीव ग जीव. साडी नेसली होती पण जीव घायला आला बघा वहिनीनं. त्याच्यामुळं काढून टाकले. साडीचं माझं लईच वाकड म्हणजे ही झालंय. तर ग अंड्याची चटणी करा चांगली. जर पैसे दे एवढं. मग काय द्यायचे का? तेवढंच वय म्हणजे हा आंब्याच्या रसाची बाटली आणायला लावायची ना. अंड्याची ट्री एक आणि एक रसाची बाटली आणायला. आंब्याच्या रसाची 2.25 लिटरची. ट्रे किती रुपयाची असते ग? 180. जा जागा पे. करणं बनती घडी बस. 2.25 लिटरची एक अंड्याच्या रसाची बाटली आणि अंड्याची ट्री एक आण. दाजीकडे जायचं होतं तुमच्या, पण तिकडे लय गाणी लागली ती म्हणून जात नाही. भाऊ बहिणी बघा खिडकीतनच बघा तो दाजी तुमचं. बघा दिसते ताई कुटीवर. तुमच्या गाडीत आहे का पेट्रोल? हा ने जा कुटीची चावी. येडा बाई माझा जीव ग जीव. येडा बाई माझा जीव. काय गाणी चालले ती तिकडे आहे ना. गाण्याचा आवाज येतोय ना. हा गाणी चालले ती लग्नामुळं भाऊ बहिणी. त्याला काय झालं कुठेला? कुठे येऊ जा की. ते काय दिलंय ना मग आंब्याच्या रसाची बाटली एक ना अंडे आणायची ट्री. दुसरं काय खायला आणायचंय? कोण सोन राहू दे. कोणचं बघू उद्या परवा दिवशी. होय भाऊ बहिणींना.
या. काय निघाले का पिकनिकला? चपातीचं पीठ किती खायचं? दळावं लागल, दळणं दळावे लागते मग. चला भाऊ बहिणीनं मस्तपैकी जेवणाचा बेत आता हो का, अंड्याची चटणी फिटणी करायला होती पुरीला. आणि मस्त अंड्याची चटणी फिटणी खाती आणि दाबून हवेशीर झोपते बघा. होय मस्त. आज हिचा पुरीचा पेपर होता या. ते काय इथंच झोपायचं मस्त पैकी. आज पार्टी पण नवरा दमून आला, करायची होती पार्टी पण नवरा आला दमून. कांद भरायला गेलत गाडी, मग म्हणलं नको तालुक्याला लावायला तुमच्या दाजीला, मग नाही लावलं बघा तालुक्याला. चला आता शिलाई काम चालू करते घडीभर जेवणाच्या टायमापत्र, म्हणजे जेवणाच्या टायमापर्यंत काय होईल ते होईल. कपडे शिवायची. कापून ठेवलेला आहे इथं. कापून ठेवलेलं आहे तर शिवायचं नुसतं. आता एवढं कापलेलं शिवलं ना की मग परत कापायचं. जसं शिवायच्या तेवढं तसंच कापत असते मग मी. चला भाऊ बहिणीनं शिवती कपडे. घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. बाय बाय सगळ्यांना.